दिवसमानाच्या पुढे जर दही खाल्लं तर खाणाऱ्याच्या मेंदूवर परिणाम होतोय, मेंदू निकामी होतोय, झोपेत परिणाम होतोय, झोप नको तशी लागते. मग अशा गोष्टीसाठी ही संस्कृती गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत वडिलांनी. मग इरदान मोडलं पाप लागतंय असं म्हाताऱ्याने सांगायचं. काही चूक आहे म्हातारीची? त्याला सायन्सच कारण देऊन घातला, तेवढा नातू शाना नाही. ही मॅट्रिक झालेली पोरं आली बाहेरनं, समजून घ्यायचं. झाडणी पडली असली दारात तर पाय पुसत्यात का नाही खरं सांगायचं सावळ्याला, पुसत्यात का नाही. मग म्हाताऱ्या उठल्या की पाया पड भाड्या म्हणतात, सावळ्याला लाथ लावायची नाही. ते पोरग दुसऱ्या दिवशी व्याख्यान देते वर्गात जाऊन, आमच्या आजीला साळुत्यात देव दिसतोय म्हणून. हरामखोरा, त्या साळुत्यात जर देव नाही दिसला तर तो साळुता तू जेवतोस तिथं लोटायचा आहे. तू घाण जर त्या साळुत्याला पुसली तुझ्या पायाची बाहेरली तर तू जेवत्याला जागा घाण होईल. एवढं तर लक्षात घे. पाया पडायला लावत्यात म्हणून सावळत्यापासून पोरं हातभर लांब जात्यात. मग आमच्या म्हाताऱ्यांचं खरं आहे का खोटं आहे सांगा मला. म्हणून संस्कृतीसाठी ग्रंथ काढा असं वाटते मला. आता सगळ्यातले ग्रंथ नाहीत. जुनी संस्कृती कशी आहे ही सगळी बघून करायला पाहिजे. आणि ते त्याच्यावर सायन्सच्या लोकांना संशोधन करायला हवं पाहिजे, वास्तव आहे का अवास्तव आहे म्हणून. त्याशिवाय त्यांची घमेंट जाणार नाही. आणि ते वास्तवाच आहे. एवढं आतडी तुडून घेऊन आम्हाला ते अभ्यास करायची काय गरज आहे? आमच्या घराची माणसाची सांगतात त्यात वास्तव काय हे काय हे बघायलाच पाहिजे. आम्ही नुसतं बडबडणं म्हणजे आमचं काम नव्हतं.